आज संपूर्ण देशभर 12 लाख औषधी विक्रेत्याचा बंद पुकारण्यात आलेला आहे। या बंद मध्ये लातूर जिल्ह्यातील 2,500 औषधी विक्रेते आपला बंद पाळत आहेत। मुख्यतः हा बंद जो पुकारण्यात आलेला आहे बेकायदेशीररित्या संपूर्ण देशभर ऑनलाईन औषधाची विक्री ही बेकायदेशीररित्या होत आहे। या ऑनलाईन विक्रीमधून देशभरातील सर्वसामान्य नागरिक, युवक युवती अतिशय घातक चुकीची औषधं त्यांच्या हातात पडत आहेत आणि याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरती होत आहे। ऑनलाईन औषधाच्या विक्रीमधनं बोगस औषधी संपूर्ण देशभर येत आहेत आणि कारवाई मात्र जो पारंपरिकरित्या औषधी विक्री करतो त्याच्यावरती या कारवाया होत आहेत। हा जो बंद पुकारण्यात आलेला आहे हा केंद्र शासनाच्या विरोधात बंद पुकारण्यात आलेला आहे। ऑनलाईन औषधी विक्री बंद करा असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने देऊन देखील याची शासन दरबारी कसलीही नोंद होत नाही। याच्या विरोधात संपूर्ण देशभर आम्ही औषध विक्रेत्यांनी हा बंद पाळलेला आहे। याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। मुळात या औषधी संदर्भात केंद्र शासनाचे कायदे आहेत। ऑनलाईन विक्री ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे। अद्याप केंद्र शासनाने याला मंजुरी दिलेली नाही। तरी पण संपूर्ण देशभर मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ऑनलाईन औषधाची विक्री करत आहेत। याच्या विरोधात हे आंदोलन आहे। औषध विक्रेता हा देशव्यापी बंदावर गेलेला आहे। आजचा दिवसभर आहे। आम्ही औषध विक्रेते हे समाजातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे विक्रेते आहोत। समाजामध्ये कुठलीही औषधं चुकीचे जाऊ नयेत किंवा कुठलीही औषधं हे ऑनलाईन जर मागवले तर त्याचे दुष्परिणाम त्या समाजाला भोगावे लागतात। म्हणून आम्ही हा बंद पुकारलेला आहे। समाजामध्ये वावरणाऱ्या लहान सहान लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून आम्ही 24 तास उपलब्ध आहोत। कुठल्या औषधावरती कसे परिणाम होतात त्याची माहिती सुद्धा आम्ही देत असतो। परंतु लोक आमिषाला बळी पडून आणि या कंपन्यांच्या जाहिरातीला डिस्काउंटला बळी पडून चुकीचे औषधं हे हस्तगत करतात आणि त्याचे दुष्परिणाम व्हायला लागलेत। हे बंद व्हावं म्हणून आम्ही हा बंद पुकारलेला आहे। हा जो बंद आहे देश पातळीवरती बंद आहे। ऑल इंडिया संघटनेचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांनी हा बंद पुकारलेला आहे। जर का शासन दरबारी याची दखल घेतली गेली नाही तर आम्ही बेमुदत संपावरती सुद्धा या बंद मध्ये 3,500 केमिस्ट लातूर जिल्ह्याचे सहभागी आहेत आणि हा आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंतचा हा बंद आहे। बेकायदेशीर बघा औषध विक्री करत असताना सर याच्यात महत्वाचा विषय असा आहे की आपण औषधाचं सेवन करत असतो। औषधाचं सेवन डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर तज्ञ फार्मासिस्टच्या मार्गदर्शनाखालीच रुग्णांना ही औषध दिली पाहिजे। एखादा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवाला गुरगाव मध्ये बसलाय, दिल्लीमध्ये बसलाय आणि तो रुग्णाला औषधं देतो, तो कशा पद्धतीची औषधं देतो, याची कोण चौकशी करणार, त्याची माहिती कोण देणार, हे सर्व काही बोगस आहे आणि हे जनतेच्या माती मारलं जातं। याच्या विरोधात आमचा हा प्रामुख्याने लढा आहे। जनसामान्यांना सोबत घेणार त्याच्यानंतर सर्वसामान्य लोक त्यांना पण सोबत हो, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी खरं म्हणजे हा लढा आहे। खरं म्हणजे कोविड काळामध्ये दिवस रात्र आम्ही जनतेची रुग्णाची सेवा केलेली आहे। कुठलाही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवाला या जनतेच्या सेवेसाठी आला नव्हता।
आणि आता मात्र बेकायदेशीररित्या हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू आहे. जनतेला फक्त डिस्काउंटची दिशाभूल दाखवली जाते. या डिस्काउंटच्या बोलवण्यापोटी हे औषधं संपूर्ण भारतभर येत आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आणि घातक आहे. याच्या विरोधातला हा लढा आहे. अशी चर्चा आहे की ऑनलाईन औषधं स्वस्त मिळतात. अहो, आपलं आरोग्य महत्वाचं आहे. जनतेची आरोग्य महत्वाचं आहे. डिस्काउंट हा महत्वाचा नाही. केंद्र शासनाने ज्या किमती निर्धारित केलेल्या आहेत त्या किमतीच्या अधीन लावून आम्ही औषधाची विक्री करत असतो.